अयोध्येसह या ठिकाणी पूर्ण देशामध्ये रामलल्लांचं जे जन्मोत्सव साजरा होत आहे, माथेरानसारख्या पर्यटन स्थळावर देखील तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव आणि ह्या पालखी सोहळा संपन्न होत आहे। आणि महिलांचा सहभाग पाहत असाल की अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे। या ठिकाणी ग्रामस्थ उत्सव मंडळ माथेरान यांच्या वतीने हा वसंत उत्सव साजरा होत असतो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा पालखी सोहळा श्रीराम जन्मोत्सवाचा आहे। आणि तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने टाळ मृदुंगाच्या तालावरती या पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने वर्षातून 5 उत्सव साजरे केले जातात। त्यात आज हा रामनवमीचा उत्सव आहे। रामनवमीचे काल आणि एवढे आलेले सगळे भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले आहेत। हरिपाठ आणि काकड आरतीच्या वतीने मी बोलतोय की आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा आवडतो आणि कसा तुम्ही आनंद घेता आमचा, असाच आनंद आम्हाला मिळो आणि तुमची सेवा आमच्या हातून घडो हीच माझी तुमच्याकडून विनंती। हा पालखी सोहळा राम जन्माचा आहे आणि वर्षानुवर्ष परंपरेप्रमाणे हा पालखी सोहळा चालू आहे आणि इथे या वर्षी भरपूर महिलांनी भाग घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करून हा रास गरबा पण झालेला आहे। आणि आनंदाची गोष्ट आहे की माथेरान या पर्यटन स्थळामध्ये आज रविवार असून चांगल्या उपस्थिती महिलांची आहे, हा एक आनंदाचा भाग आहे। ग्रामस्थ उत्सव मंडळ माथेरानतर्फे दरवर्षी अशी ही रामाची पालखी निघत असते, पण हे गेल्या 2-3 वर्षामध्ये या पालखीला एक वेगळा उत्साह आलाय। कारण आम्ही महिला जो आहोत त्या घराच्या बाहेर पडतो आणि हा आमचा उत्साह जो आहे या प्रकारे तुम्ही बघताय अशा प्रकारे आम्ही साजरा करत असतो। आणि महिलांचं जे या पालखीसाठी जे योगदान आहे हे अभंग म्हणा आणि हा जो त्यांचा वेळ ते देतात या पालखीसाठी, त्यामुळे हे पूर्ण वातावरण जे आहे ते उत्साहमय झालंय। म्हणून मी एकच म्हणेन, जय श्रीराम, जय श्रीराम।
आज माथेरानमध्ये श्रीरामाची पालखी मोठ्या उत्साहाने चालू आहे आणि पहिल्यांदाच एवढा मोठा महिलांचा समुदाय आहे, पुरुष मंडळी आहेत आणि मस्त फुगड्या, अभंग, कीर्तन याच्यामध्ये मस्त जल्लोष चालू आहे आणि सगळेजण आनंद घेत आहेत. नमस्कार. आम्ही माथेरानकर महिला आज रामनवमी निमित्त आम्ही आज छानसा गरबा आयोजित केला होता. त्याच्यासाठी माथेरानकरांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. असंच प्रत्येक हनुमान जयंती, रामनवमी, महाराजांची मिरवणूक याच्यामध्ये माथेरानकर महिला मंडळ सामील होणार आहे. तर माथेरानकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. तसेच आपल्याकडे महिलांना मी विनंती करते की काकड आरती असते सकाळची रामनवमी तेव्हा, तर सगळ्यांनी जरूर पुढच्या वर्षी उपस्थित राहा. रामनामाचा जप करा, फार छान वाटतं. नमस्कार. त्याप्रमाणे ग्रामस्थ उत्सव मंडळ माथेरान यांच्या वतीने श्री रामनवमी ते हनुमान जयंती असा एक वसंतोत्सव साजरी करण्यात येतो आणि हा वसंतोत्सव साजरी करताना महिलांचा मोठा प्रतिसाद आणि मोठा उत्सव या आपण बघत असाल. या ठिकाणी आज त्यांचा जल्लोष ते साजरी करून आज पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यात असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि दरम्यानच्या काळात एक श्री सत्यनारायणची महापूजा देखील आयोजित करण्यात येते मंडळाच्या वतीने आणि तसंच यानंतर श्री हनुमान जयंती देखील ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सालाबार प्रमाणे माथेरानमध्ये एक वसंत महोत्सव चालू होतो. वसंत महोत्सव चालू झाल्यानंतर माथेरानमध्ये भक्तिमय वातावरण चालू होतं. आपल्या पाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत हा महोत्सव चालू असतो. आज रामनवमी आहे. पहाड रामनवमीचा उत्सव माथेरानमध्ये अत्यंत आबालवृद्ध सगळे महिला या पारंपरिक पद्धतीने या भजनामध्ये मग्न झाले आहेत आणि अशा प्रकारे रामनवमी दरवर्षी माथेरानमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी जाते. यासाठी ग्रामोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार व त्याचे सर्व सहकारी अत्यंत चांगल्या प्रमाणे राबवतात. पहिल्यापासून आज चालत आलेल्या रूढीप्रमाणे वसंतोत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्याला त्याची सुरुवात होते आणि या ठिकाणी ग्रामस्थ उत्सव मंडळ गुढीपाडव्याला अतिशय चांगल्या पद्धतीने राम मंदिर या मैदानात कुस्त्यांचा कार्यक्रम होतो. त्यानंतर या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा केली जाते. त्यानंतर या ठिकाणी रामनवमी सालाबाद प्रमाणे रामनवमीचा कार्यक्रम आपण पाहत असाल. महिलांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अतिशय देखणा असा हा रूप या ठिकाणी आलेला आहे आणि महिला आपला आनंद इथे साजरा करते. त्यानंतर होणारा कार्यक्रम आपल्याकडे असणारे हनुमान जयंती. हनुमान जयंतीला पण या ठिकाणी पालखी सोहळा निघतो. सर्व गावातील लोक ग्रामस्थ या ठिकाणी पालखीचा आनंद घेतो आणि या पद्धतीने दरवर्षी माथेरानमध्ये हा वसंतोत्सव ग्रामस्थ उत्सव मंडळ आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करतो. माझ्या मागे कशा पद्धतीने या ठिकाणी महिलांचा जल्लोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि या ठिकाणी पण पाहताय की जसे काय अयोध्याच या ठिकाणी अवतरलेली आहे आणि हा जल्लोष माथेरान सारख्या पर्यटन स्थळावरती आहे. माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान.